नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज नाही का आपली दिवसाची सुरुवात चहाच्या फुरकीसोबत होत आहे, कारण माझी तब्येत खराब असल्यामुळे मी काही दिवस व्हिडिओ बनवले नाहीत। म्हणलं आता कंटिन्यूस चालू करा। मग आपला डबा उचलला आणि डायरेक्ट दुकानात निघालो। बघा, दुकानात निघताना सुद्धा आज एकटा होतो, कारण पप्पा पुढे गेलते, कारण पाहुणे आलते ना, त्याला सोडलं तसे पप्पा पुढे गेलते की तसंच। मग आपण आपल्या गाडीला सेल्फ मारला की एकदम बंगाट तरीकेने निघलो होतो। बंगाट निघताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण आज मला एका कस्टमरचा फोन आला की माझे शर्ट अर्जंट आहे, त्याला काच बटन करून दे। ओके म्हणलं, पण मी म्हणलं आलोच म्हणलं, पण ते म्हणतात लवकर ये, कारण ते अर्जंट आहे आणि त्यामुळे आज मला दुकानात सुद्धा लवकर जायला लागत। जाताना बघा हा कुत्रा बघा एवढा रुबाबात आहे ना, मला साईड सुद्धा देत नव्हता। मी त्याला ओव्हरटेक मारून नाही का निघून गेलो, कारण मला चावायची भीती वाटत होती म्हणून। मग आपण ओव्हरटेक मारता मारता नाही का दोनदा तीनदा ते कस्टमरचा फोन आलाय, तो कस्टमर आलाय माझा म्हणून, तरी चला म्हणून आता म्हणलं आपण थांबायचं नाही। एकदम गाडीला रेस मारली की एकदम बंगाट निघालो। बघा, एकदम बंगाट निघाला की आपल्या एरियामध्ये पोहोचलो। एरियामध्ये पोहोचलो की आजकाल आम्हाला ह्या रोडने जायला लागतं, कारण हा रोड भरपूर दिवस बंद होतो ना, का रोडचं काम चालू होतं, म्हणून या रोडने जायला लागतं। की पुढे रिक्षावाल्याने बघा असा रिक्षा रोडच्या मध्ये लावला होता ना, ना इकडून जाऊ शकतो ना तिकडून जाऊ। त्याला काहीतरी बोलणार होतं, पण जाऊन द्या म्हणलं, आपल्याला जायला दुकानात जायला उशीर झालता। म्हणलं ओके, आता आपण आपल्या दुकानात निघालो तर जावं। मग आपण नाही का दुकानापाशी पोहोचलो की मग पप्पाला बघितलं की आपली गाडी टर्न मारली की डायरेक्ट नाही का आपल्या दुकानापाशी थांबवली। दुकानापाशी थांबवली की पप्पाला बघितलं तर काय, तर पप्पा मोबाईलमध्ये टाइमपास करतात आणि मला काम होतं ना, म्हणून मी डायरेक्ट मशनी बसलो आणि मशनीच्या पाया पडलो आणि कामाला सुरुवात केली। मग कपडे मारून झाले की हा मोबाईलवाला बघा कसा पाणी मारतोय, याचं नाव प्रिन्स आहे। एकदम झाटके पाणी मारतो आणि एकदम दुकान चाकाचक ठेवतो आणि मस्ती बी तेवढंच करतो। मग ते काम झालं की नाही का पप्पाला मी बसलो होतो ना आराम करतो, ते आवडलं नाही। पप्पा म्हणले जा डायरेक्ट परीला आण आणि तिथून घरी जा, जेवण कर आणि थोडासा आराम करून ये। मग मी परीला घेतलं आणि तसंच घरी गेलो आणि आराम केला। आराम करून दुकानात आलो की चहाची तलप आली। मग चहावाल्याला फोन लावला की मस्तपैकी चहा पीत बसलो। बघा, एकदम मस्त आणि एकदम एन्जॉयफुल चहा होता, एकदम कडक अद्रकदार चहा। मग ते चहा पिऊन झालं की काम करत करत एवढा टाइम झाला की मग टेलरचे कपडे घेऊन निघालो। एवढं कपडे घेऊन निघलो की मला टाइमच नाही बनला व्हिडिओ बनवायला। मग आपलं सगळं काम संपलं आणि आता बनलं बंगाट जायचं। मग माझ्या पप्पाने बघा असं धड दिवशी शटर खाली आपटील। बघा, शटर आपटीलं की नाही का पहिले टाळा लावायला, कारण पप्पाला कुणावर भरोसा नाही आणि माझ्यावर सुद्धा नाही, कुणावर काय माझ्यावर सुद्धा नाही। मग त्यांच्या हाताने ते टाळा लावतात। मग टाळा लावला की नाही का आम्ही नाही का एकदम बंगाट निघालो होतो, कारण पप्पा माझ्यावर रागवले होते, कारण मी गेलो की तिकडे टाइमपास करीत होतो, त्यामुळे दुकानातून घरी जाण्यासाठी उशीर झालता। त्यामुळे पप्पांनी मला भरपूर शिव्या दिल्या। ओके, मला आता शिव्या खाल्ल्यात आणि चला आता आपलं घरी निघावं। घरी निघताना नाही का पप्पाला म्हणलं चिवला नाही का मोसंबीचा रस घ्यायचा आहे, कारण तिचे हातपाय दुखत होते, म्हणून मोसंबीचा रस घेऊ आपण। मग आम्ही नाही का मोसंबीच्या रसावाल्यापाशी पोहोचलो। मग मोसंबीचा रस घेतला आणि मस्तपैकी रस घेऊन निघालो। बघा, आम्ही डबल निघालो। तर पुन्हा पप्पा म्हणले थांब, आपल्याला नाही का मुलींना सकाळी खायला बिस्किट घेऊ। ओके म्हणलं, मग आम्ही बिस्किटवाल्यापाशी थांबलो, डेअरीवाल्यापाशी। पप्पाने तिथून बिस्किट घेतले। मग आम्ही बंगाट घरी निघालो। मग इथं नाही थांबलं, तिथं नाही थांबलं, एकदम हाय स्पीडने घरी निघालो होतो, एकदम म्हणजे एकदम स्पीडने। कारण नाही का मला बी आज लय कंटाळा आलता आणि आजकाल गरम बी भरपूर व्हायला लागले ना, त्यामुळे एकदम स्पीडने आम्ही घरी निघालो होतो। घरी निघताना सुद्धा नाही का आपल्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो की आपल्याला नाही का हे माणूस कोण आहेत काय माहिती, आमच्या वॉचमॅन काय लक्ष देत नाही, चालन म्हणलं। तर बिल्डिंगमध्ये तेव्हा हे स्पीड ब्रेकर टाकल्याने एवढं बोर झालं ना, ते क्रॉस केला की पहिले नाही का गाडी लावायला जागा हुडकायला लागते, कारण बाईकवाले इतके बाईक लावायला लागलेत ना इकडे तिकडं। तरी म्हणलं आता म्हणलं जागा भेटत तिथं आपली गाडी लावायची। लाईनीने बघतो तर सगळ्या गाड्या, मग कोपऱ्यात गाडी जागा भेटली, मग गाडी लावली की मस्तपैकी पप्पाने मी साईबाबाचं दर्शन घेतलं आणि म्हणलं हे देवा माझे व्हिडिओ व्हायरल होऊन दे, आणि आपली व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ अशा